आणि यापुढची बातमी आहे राहुल गांधी यांच्यावरतीच पडलेल्या लेटर बॉम्ब संदर्भातली। गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वोट चोरीचा आरोप करत राहुल गांधी हे केंद्रीय निवडणूक आयोगावरती निशाणा साधतात। पण आता वोट चोरीचा आरोप करून केंद्रीय निवडणूक आयोगाला टार्गेट करणाऱ्या राहुल गांधी यांच्यावरतीच एक प्रकारे लेटर बॉम्ब पडलाय। 272 प्रतिष्ठित लोक देशभरातले हे एकत्र आलेले आहेत आणि सर्वांनी राहुल गांधींच्या विरोधात खुलं पत्र लिहिलंय। काँग्रेस पक्ष वोट चोरीचा आरोप करत निवडणूक आयोगावरचा विश्वास उडवतोय किंवा कमी करते अशी टीका या पत्रातनं केली गेली आहे। घटनात्मक संस्थांविरोधात राहुल गांधी विखारी प्रचार करतात अशी टीका या पत्रातनं होतीये। या पत्रावरती 16 माजी न्यायमूर्ती, 123 निवृत्त सनदी अधिकाऱ्यांसह 14 माजी राजदूत, 133 निवृत्त सेना अधिकारी यांच्या सुद्धा सह्या पाहायला मिळतात। आणि एक धावता आढावा आपण घेतोय राहुल गांधींना जे खुलं पत्र लिहिलं गेलंय त्यात नेमक्या कोणकोणत्या बाबींचा उल्लेख आहे। विरोधी पक्षनेत्यांची भाषा अशोभनीय असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आलंय। औपचारिक तक्रार राहुल गांधींनी केली नाही, प्रतिज्ञापत्र सुद्धा दिलं नाही याचाही उल्लेख पत्रात आहे। पण आयोगाने आपल्या एसआयआर पद्धतीची पूर्ण माहिती सार्वजनिकरित्या दिल्याचं म्हणत एक प्रकारे निवडणूक आयोगाचा बचाव करण्याचा प्रयत्न या पत्राच्या माध्यमातून होत असल्याचं दिसतंय। 272 नामवंत लोक एकत्र आलेत राहुल गांधींच्या वोट चोरीच्या आरोपाविरोधात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।